मोठी ब्रेकिंग न्यूज येते नागपूरवरून। नागपूर पोलिसांनी सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या दरोड्याचा तपास लावलेला आहे। विशेष म्हणजे गेले 5 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील शेनोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर भर दिवसा दरोडा पडला होता आणि या दरोड्यामध्ये 22 लाख रुपयाचा मुद्देमाल म्हणजे रोकड याचबरोबर 10 तोळे सोनं लंपास करण्यात आलं होतं। मात्र सातारा पोलीस आणि नागपूर पोलिसांनी एकत्र ही कारवाई केलेली आहे। 4 जणांनी हा दरोडा टाकला होता आणि 2 जणांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 6 लाख रुपयाचा रोकड जप्त करण्यात आलेले आहे। हे दरोडेखोर बिहार राज्यातील असल्याचं समोर आलंय। याचबरोबर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण दृश्य पाहताय ते कराड तालुक्यातील शेनोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भर दिवसा म्हणजे दुपारी 4 वाजता दरोडा टाकला होता। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आपण पाहताय आणि यावेळी 22 लाख रुपयाची रोकड आणि 10 तोळे सोनं असा मुद्देमाल घेऊन हे सर्व दरोडेखोर लंपास झाले होते। यावेळी त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण देखील यांनी केली होती आणि यामध्ये कराड पोलिसांनी विशेष म्हणजे 8 पथकं तयार केली होती। यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली 8 पथकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केली होती आणि 5 दिवसामध्ये नागपूर पोलीस आणि सातारा पोलिसांना अखेर यश आलेलं आहे। आणि यामध्ये बिहार राज्यातील पटना येथील श्रवण कुमार यादव याचबरोबर अभिषेक सिंह या 2 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 6,19,000 रुपयाची रोकड देखील हस्तगत करण्यात आलेली आहे। आणखी 2 जण ते बिहार राज्यातील आहेत। आणखी 2 जण ते फरार असून पोलीस याबाबत अधिक तपास सुरू आहे। आपण दृश्य पाहताय ते आहेत कराड तालुक्यातील शेनोली येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या पडलेल्या दरोड्याच्या संदर्भाची आणि यामध्ये सातारा पोलिसांना खूप मोठं यश या ठिकाणी आलेलं दिसतंय।